नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। एक आनंदाची बातमी आहे, जिल्हा परिषद पुणे भरती 2023-24 आरोग्य सेवक 40% या पदाचे अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे। संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे, तसेच कोण वेटिंग लिस्टला पण आहे। नेमका आपल्याला अंदाज येऊन जाईल, जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांना पण किती कट ऑफ लागलेला आहे वेगवेगळ्या पदाकरिता, वेगवेगळ्या कास्टचा। ठीक आहे, तर त्याकरिता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे। तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। ओके, त्या अगोदर अकॅडमीमध्ये जी बॅच स्टार्ट झालेली आहे, एएनएम जेएनएम बॅच 2025 याच्या जागा ज्या मनपा डीएमआर आरआरबी एम्स परीक्षे एम्स विभागामध्ये या जागा निघतात। तांत्रिक विषयासहित ही बॅच उपलब्ध आहे। आता नागपूर महानगरपालिकेमध्ये जीएनएम पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, त्यासोबतच टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत। 3000 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथ व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे। याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे, मोबाईल क्रमांक 8010457760 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे। आपला जास्त वेळ न घेता जे महत्त्वाचे अपडेट निकाल लागलेला आहे, अंतिम निवड यादी पुणे जिल्हा परिषद या ठिकाणचा अंतिम निवड यादी कॅटेगरी फर्स्ट बघूया आपण। ओपन एकूण जागा 23 होत्या। 28 जानेवारी 2025 ला हा निकाल लागलेला आहे, एक दिवस 2 दिवस अगोदर। ठीक आहे, आता आपल्याकडे ही इन्फॉर्मेशन आलेली आहे। यामध्ये फर्स्ट उमेदवार आहेत ओबीसी मधील गौरव पाटील सर आहेत, 172 मार्क आहेत त्यांना। ओपन मधनं यांचं सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर सेकंड उमेदवार आहेत वैभव धुमाळ 172। त्यानंतर मनोज नाले आहेत 170। ठीक आहे, आपण सगळ्यांचंच नाही नाव, प्रत्येक कॅटेगरी मधील जे टॉपर आहेत त्यांचंच नाव सांगणार आहोत। ठीक आहे, 22 उमेदवारांचं यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे। शेवटचे जे उमेदवार आहेत ओबीसी मधील आहेत योगेश गुणे सर आहेत, 160 मार्क आहेत। त्यानंतर अंतिम निवड यादीमध्ये ज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यांच्याकरिता वेटिंग लिस्ट लावलेली आहे, जेणेकरून ज्यांनी पोस्ट करिता जॉईन झालेले नसतील त्या पदावरती वेटिंग लिस्ट वरील उमेदवारांचा चान्स लागू शकतो। सुनील येडके आहेत 158 मार्क आहेत। त्यानंतर रोहित मासाळ 158 मार्क आहेत। ठीक आहे, वेटिंग लिस्टला 4 ते 5 उमेदवार घेण्यात आलेले। त्यानंतर पुढच्या कॅटेगरी बघूया आपण। ओपन स्पोर्ट्स 2 जागा होत्या, यामध्ये 2 जागेवरती निशांत इंगळे आणि शिंदे सर आहेत। परशुराम शिंदे सर 152 मार्क आहेत निशांत सरांना, आणि शिंदे सरांना 124 मार्क आहेत। त्यानंतर प्रतीक्षा यादीवरती जे आहेत उमेदवार, त्यामध्ये तुषार टेंगळे सर आहेत आणि शुभम सर आहेत, शिवाजी कराळे सर 108 मार्क आहेत त्यांना। ठीक आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांचं वेटिंग लिस्ट आलेले आहे त्यांचं पण अभिनंदन, कारण ते पर्यंत तरी पोहोचलेले आहेत। कदाचित त्यांचं काही 6 महिन्यानंतर परत चान्स लागू शकतो जॉईनिंग करिता। त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एक सर्व्हिसमॅन, 6 जागा होत्या ओपनच्या। अजय शिंदे आहेत, नितीन किर्डक आहेत, नंदकुमार सर आहेत, दत्तात्रय शिंदे, त्यानंतर दत्तात्रय कटाके सर आहेत आणि प्रशांत बांगर सर आहे। ओके, यांचं पण अभिनंदन, एक सर्व्हिसमॅन माजी सैनिक। त्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये जे उमेदवार आहेत जोगिंदर आहेत, दीपक सावंत, दादासाहेब कट्टे। ओके, त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघूया आपण। अंतिम निवड यादी ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त मध्ये साईकुमार सरडे सर आहेत 144 आणि व्यंकट कुमार इप्पर 150 मार्क मिळालेले आहेत त्यांना, अभिनंदन दोघांचं पण। त्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये पण श्रीकांत तांदळे आहेत, महेश बडे सर आहेत, कुणाल तांबे सर आहेत। ओके, त्यांचं पण अभिनंदन। त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये एकच जागा होती, यामध्ये अर्थक्वेक ओपन अर्थक्वेक अफेक्टेड 1 जागा, यामध्ये ईडब्ल्यूएस उमेदवार रणवीर सरांचं सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर वेटिंग लिस्टला सुजित कुमार सोनटक्के सरांचं नाव आलेलं आहे। त्यानंतर पुढचं बघूया आपण। ओपन अंशकालीन 4 जागा होत्या, विनोद आणि धनंजय हंडे यांचं सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर पुढचं जे कॅटेगरी ओपन मध्ये बघितले आपण, एससी जनरल मध्ये एकूण 10 जागा होत्या, यामध्ये फर्स्ट उमेदवार आहेत सूरज डावरे आहेत, अजिंक्य मस्के, प्रवीण ओहोळ आहेत। ठीक आहे, आपण प्रत्येकाचे नाव घेणे शक्य नाहीये, खूप मोठा व्हिडिओ बनवेल। तुम्हाला एक इन्फॉर्मेशन जे टॉप मध्ये आलेले आहेत त्यांचं आपण पाहत आहोत। प्रत्यक्ष यादीमध्ये पण तुम्हाला ही जी पीडीएफ आहे टेलिग्राम चॅनलला उपलब्ध असणार आहे। डबल अकॅडमी किंवा स्पर्धा परीक्षा अपडेट नावाचं चॅनल आहे,
त्या चॅनलला तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. एक सर्व्हिसमॅन एससी मध्ये बालू पात्रे आहेत आणि सीताराम खरात या दोघांचं सिलेक्शन झालेलं आहे माझे सैनिक एससी कॅटेगरी मधनं. त्यानंतर प्रतीक्षा आधीचं पण दिलेलं आहे त्यांनी. पुढची कॅटेगरी बघूया आपण. नेक्स्ट आहे एससी अंशकालीन 2 पदे होते. यामध्ये सुनील गोपे सर आहेत, आशित कुमार निशारगन 140, दोघांना पण सेम मार्क आहेत 148. त्यानंतर नेक्स्ट आहे एसटी जनरल 5 जागा होत्या. यामध्ये पंकज आहेत, संदेश बालचीम आणि अविनाश भोये यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. प्रतीक्षा यादीमध्ये पण आपण बघू शकता गणेश कटाळे आहेत, अजय आहेत, तेजस सर आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्पोर्ट्स मध्ये 1 जागा होती. एसटी कॅटेगरी मध्ये धनंजय डाकळे यांना 118 मार्क मिळालेले आहेत, यांचे पण सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एसटी एक सर्व्हिसमॅन दिलेला आहे. नेक्स्ट कॅटेगरी बघूया आपण. अंशकालीन मध्ये 1 जागा होती. त्यानंतर आहे विजय 3 जागा आहेत विजयच्या. यामध्ये नितीन कुसलकर आहेत, निलेश पवार आहेत आणि रामधान भुसिंगे 152 मार्क आहेत आणि फर्स्ट उमेदवार 154 ला. त्यानंतर यांचं वेटिंग लिस्ट पण नाव मध्ये आलेले आहेत. 3 उमेदवार आहेत, नितीन पवार आहेत, विशाल राठोड, संकेत जाधव आहेत. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघूया आपण. विजयला झालेला आहे. विजय नंतर अंशकालीन प्रकल्पग्रस्त दिलेला आहेत, माझे सैनिकचे पण आहेत. एनटीबी 3 उमेदवारांचं सिलेक्शन झालेले 3 जागा होत्या. यामध्ये शुभम बेलदर आहेत आणि अजय चव्हाण ज्ञानेश्वर सर आहेत. 152 आणि 150 मार्क आहे सेकंड आणि थर्ड नंबर कॅन्डिडेटला. त्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये पण त्यांचं उमेदवारांचे नाव आपण सांगितलेले आहेत. पुढे नेक्स्ट कॅटेगरी ओबीसी राहिलेले आहे. मेन जास्त जागा एनटीबी मध्ये 1च उमेदवार होते. अंशकालीन अनुराग रावल यांचं सिलेक्शन झालेलं आहे. नेक्स्ट एनटीसी ईडब्ल्यूएस मध्ये जिजिबा बोर्डे 110 110 मार्क आहेत. ईडब्ल्यूएस स्पोर्ट्स मधनं यांचं सिलेक्शन झालेलं आहे. एक सर्व्हिसमॅन ईडब्ल्यूएस प्रतीक्षा आधी पण जाहीर झालेली आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस प्रोजेक्ट अफेक्टेड करिता 1 जागा होती. हे सर्व आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कोणकोणती कॅटेगरी ईडब्ल्यूएस मधनं. त्यानंतर मेन ओबीसी आपण आता बघितलेला ओबीसी बिगर अनुसूचित क्षेत्राकरिता 51 जागा होत्या 15. यामध्ये चैतन्य सर आहेत, स्वप्नील गुंजल आहेत, विश्वजित गुरव आहेत, सागर सुरडे, अजित आहेत, सुयोग. ठीक आहे. यांचं सर्वांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर ओबीसीची प्रतीक्षा यादीमध्ये पण आपण बघू शकता विवेक आहेत, प्रशांत जारे आहेत, योगेश देवकर, वैभव आहेत, नितीन पाटील यांचं वेटिंग लिस्टला 150 मार्क आहेत लास्ट वेटिंग लिस्टच्या उमेदवाराचे. ठीक आहे. ही संपूर्ण जाहीर आपण यादी बघितलेली आहे. प्रत्येक कॅटेगरीचं अंतिम निवड यादीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झाले तसे वेटिंग लिस्ट मध्ये कोणते उमेदवार आहेत. त्यामुळे निराश न होता आपण आता वेट करायचं आहे. जे वेटिंग लिस्टला उमेदवार आहेत त्यांचं कदाचित सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. ज्यांचं अंतिम निवड यादीमध्ये नाव आले त्यांनी जर जॉईनिंग केलं नाही तर. ठीक आहे. त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये एएनएम जेएनएम आरोग्य सेवक आरोग्य सेविका करिता पण नेक्स्ट जी 16,000 पदाची भरती होणार आहे त्याकरिता बॅच अवेलेबल आहे. समाज कल्याण बॅच जे आता परीक्षा होणार आहे त्याकरिता आपण फास्ट रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे. सर्व विषयासहित 555 रुपयामध्ये तुम्हाला 1 मंथ व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे. याकरिता तुम्हाला अकॅडमीचा जो नंबर दिलेला आहे 8010457760 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन देण्यात येणार आहे. तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके. धन्यवाद सर्वांचे.